पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नाशिक दिंडोरी रोड म्हसरूळ परिसरातील म्हसोबावाडी येथे राहत असलेल्या सोनू रामचंद्र शेवरे वय 22 याच्या घराच्या बाजूला असलेल्या गल्लीत मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता। म्हणून सोनू शेवरे व त्याचा भाऊ असे दोघे जण भांडणे सोडवण्यासाठी गेले असता तेथील भांडणारे यश पवार, रतन पवार, ईश्वर पवार व सोनू भालेराव यांनी सोनू शेवरे व भाऊ वैभव शेवरे यांना तुम्ही भांडणे सोडवण्यास का आले असे बोलून मागील कुरापत काढून सोनू शेवरे व वैभव शेवरे यांना धारदार शस्त्राने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले। याबाबत म्हसरूळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 117(2), 315(2), 352 व शस्त्र अधिनियम 4/25 व महाराष्ट्र कलम कायदा 135 अन्वये गंभीर दुखापतीचा गुन्हा नोंद करण्यात आला। गुन्ह्याची गांभीर्यता पाहून सदर आरोपितांचा तात्काळ शोध घेण्याबाबत म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अतुल डाके साहेब यांनी त्वरित सदर टीमला मार्गदर्शन करून आरोपींना पकडण्याच्या सूचना दिल्या। सूचनांचे पालन करत गुन्हा शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे साहेब व टीम मधील अंमलदार यांनी गोपनीय माहिती घेऊन अवघ्या 6 तासात आरोपी यश पवार व रतन देवराम पवार यांना तवली डोंगरावर लपून बसलेले असताना छापा टाकून ताब्यात घेण्यात आले। एवढ न्यूज महाराष्ट्र, नाशिक।